नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 7वी, विषय मराठी, कविता 15वी, असे जगावे। अतिशय सुंदर ही कविता। तर या कवितेचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून आपण अगदी सविस्तर, व्यवस्थित, काळजीपूर्वक आणि प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करणार आहोत। स्वाध्यायाला सुरुवात करण्याअगोदर आपण थोडक्यात प्रस्तावना पाहूया। असे जगावे या कवितेचे कवी आहेत गुरु ठाकूर। जन्म 1968। प्रसिद्ध कवी, गीतकार, कथाकार, नटरंग, अग्गबाई, अरेच्चा, घर दोघांचे, टाइमपास यासारख्या अनेक प्रसिद्ध मराठी व हिंदी चित्रपटांसाठी गीतलेखन। ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते त्यांना संकटातही मार्ग सापडतात। संकटांचा हसून सामना करावा, तसेच आयुष्यामध्ये काहीतरी चांगले कार्य करून जावे, असा संदेश कवीने प्रस्तुत कवितेतून दिला आहे। आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, जोड्या लावा। अ गट आणि ब गटामध्ये जोड्या दिल्या आहे। अ गटामध्ये आहे 1 कवेत अंबर घेताना, 2 काळीज काढून देताना, 3 शेवटचा निरोप देताना आणि 4 इच्छा दांडगी असेल तर। आणि ब गटामध्ये आहे अ जगाला गहिवर यावा, आ अनेक मार्ग मिळतात, ई ओठांवर हसू असावे आणि ई पाय जमिनीवर असावे। तर यांची योग्य जुळवाजुळव आपल्याला उत्तरामध्ये करायची आहे। तर उत्तर, पहिली जोडी आहे कवेत अंबर घेताना, उत्तर लिहायचं आहे पाय जमिनीवर असावेत। दुसरी जोडी काळीज काढून देताना, त्यासमोर लिहायचं आहे ओठांवर हसू असावे। तिसरी जोडी शेवटचा निरोप देताना, त्यासमोर लिहायचं आहे जगाला गहिवर यावा। आणि चौथी जोडी आहे इच्छा दांडगी असेल तर, त्यासमोर उत्तर लिहायचं आहे अनेक मार्ग मिळतात। अशा प्रकारे प्रश्न पहिला, जोड्या लावा, हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे। प्रश्न दुसरा, खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। त्या ओळी आहेत, करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना। अतिशय सुंदर ह्या कवितेतल्या ओळी आहे। तर त्या ओळीचा अर्थ होतो, असे जगावे या कवितेत कवी म्हणतात की व्यक्तीने आयुष्यात असे काहीतरी महान, भव्य, दिव्य कार्य करून जावे की त्याच्या मृत्यूनंतर शेवटचा निरोप देत असताना सर्वांना गहिवरून यायला हवे। अशा व्यक्तीची कर्तबगारी चिरकाळ स्मरणात ठेवली जाते। अशा प्रकारे या ओळीचा अर्थ होतो। त्यानंतर प्रश्न तिसरा, संकटात कसे वागावे हे कवितेच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा। उत्तर, प्रत्येक संकटाला ठणकावून सांगावे की मी तुला अजिबात घाबरत नाही। येणारे प्रत्येक संकट अत्तराप्रमाणे छातीवर घ्यावे। नजरेत नजर म्हणजे डोळ्याला डोळा भिडून आयुष्याला व आयुष्यातील संकटांना उत्तर द्यावे। थोडक्यात संकटाला कधीही घाबरू नये व येणाऱ्या प्रत्येक संकटाचा निडरपणे सामना करावा, हे कवितेद्वारे सांगितलेले आहे। प्रश्न चौथा, संकटांना न घाबरता तोंड द्यावे याविषयी तुमच्या वाचनात आलेल्या एखाद्या प्रसंगाचे वर्णन करा। उत्तर, संकटांना कशा पद्धतीने न घाबरता तोंड दिले जाते याविषयी माझ्या वाचनात आलेला शिवाजी महाराजांच्या काळातील बाजीप्रभू देशपांडे यांनी केलेल्या पराक्रमाचा प्रसंग पुढील प्रमाणे आहे। आता शिवाजी महाराजांच्या काळातील सगळेच मावळे असे आहे की ते संकटांना न घाबरता त्यांनी आपले जे राज्य आहे ते आपल्याला मिळवून दिले आहे। त्यातील बाजीप्रभू देशपांडे यांचा प्रसंग सांगितला आहे। स्वराज्याच्या शत्रू पक्षातील सरदार सिद्दी जोहरने पन्हाळगडाला घातलेल्या वेढ्यातून सुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजीप्रभू देशपांडे हे विशाळगडाकडे निघाले होते। रायाजी बांदल, फुलाजी प्रभू आणि सुमारे 600 मावळे यावेळी महाराजांच्या समवेत होते।
त्यावेळी आपली फसवणूक झाली हे लक्षात येऊन सिद्दी जौहरचे सैन्य त्यांचा पाठलाग करीत होते. पुढचा धोका लक्षात घेऊनच वडिलकीच्या अधिकाराने बाजींनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत, म्हणजेच त्याला आपण घोडखिंड म्हणतो, त्या घोडखिंडीत सिद्धीच्या सैन्यासाठी त्यांचा मृत्यू म्हणून उभे राहिले. हजारोंच्या सैन्याला 300 मराठी मावळ्यांनी रोखले होते. सतत 21 तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिमतीने 6 ते 7 तास खिंड लढविली आणि पराक्रमाची शर्थ केली. आपला मृत्यू समोर असताना किंवा आपल्यावर खूप मोठं संकट येणार हे माहीत असताना सुद्धा तिथून न हालता न घाबरता त्या संकटाशी सामना करणे हे खूप महत्त्वाचे असते. हे बरेच प्रसंग असतात तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तीवर, तुमच्या घरातील व्यक्तीवरही असे प्रसंग येतात. ते संकटांना घाबरून घर सोडून पळून जात नाही, तर त्या संकटाशी सामना करून त्यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतात. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 5वा. कवीने या कवितेतून दिलेला संदेश तुमच्या शब्दात लिहा. उत्तर. कवितेद्वारे कवी म्हणतात की संकटांना न घाबरता डोळ्यात डोळा भिडवून सामोरे जावे, कुठल्याही अंधश्रद्धा मानू नये. ज्याची काहीतरी प्राप्त करण्याची तीव्र इच्छा असते त्याला मार्ग नक्की सापडतो. याशिवाय आयुष्यात आपल्याला कितीही यश प्राप्त झाले तरी यशप्राप्तीचा अहंकार करू नये, म्हणजेच गर्व करू नये. कवितेच्या शेवटच्या ओळीत कवी म्हणतात की व्यक्तीने आयुष्यात असे काहीतरी महान भव्य दिव्य कार्य करून जावे की त्याच्या मृत्यूनंतर शेवटचा निरोप देत असताना सर्वांना गहिवरून यायला हवे. अशा व्यक्तीची कर्तबगारी चिरकाळ स्मरणात ठेवली जाते. अशा प्रकारे स्वाध्यायामध्ये दिलेल्या प्रश्नांचा आपण अभ्यास केला आहे. त्यानंतर आहे चर्चा करूया. चर्चा करूया यासाठी प्रश्न दिला आहे, आयुष्य जगताना स्वप्ने पाहावी. आता या विषयावर वर्गामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. आयुष्य जगताना स्वप्ने पाहावी म्हणजे काय करायचं की आपण रात्री झोपतो आणि खूप सारी वेगळी स्वप्ने पाहायची, त्याला स्वप्ने म्हणत नाही. तर आपलं ध्येय काय आहे, आपल्याला कशामध्ये यश प्राप्त करायचं, ती गोष्ट करण्यासाठी आपल्याला काय करावे लागते ते आखणे किंवा त्याविषयी स्वप्ने पाहणे, त्याला स्वप्न म्हणतात. नाहीतर रात्री आपल्याला भूताची स्वप्न पडतात, वेगवेगळ्या पर्यायांची स्वप्ने पडतात, त्याला स्वप्न म्हणता येणार नाही. आपण याच्यावर थोडक्यात चर्चा करूया. कुठलंही स्वप्न पूर्ण होण्याआधी पहिले आपल्याला स्वप्न बघावं लागतं. निसर्गापुढे इच्छा व्यक्त करावी लागते, तरच निसर्ग आपल्यासमोर आपण पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाट निर्माण करतो. आता आपण कोणत्याही प्रकारची स्वप्नेच पाहिली नाही तर आपल्याला आपलं ध्येय परफेक्ट झालेलं नसतं आणि त्यामुळे आपल्याला वाट सापडत नाही. त्यामुळे स्वप्न पाहणे महत्त्वाचं आहे. या जगात प्रत्येकाला निसर्गाने स्वप्न बघण्याची देणगी दिली आहे. अगदी छोट्यातला छोटा जीवसुद्धा कुठली तरी स्वप्न बघत असतो. लहानपणापासून आपण सर्वजण कुठलं ना कुठलं तरी स्वप्न बाळगून असतो, पण सगळ्यांची स्वप्न पूर्ण होतातच असं नाही. आपल्यापैकी काहीच जण मोठेपणी ते स्वप्न जगतात कारण तसा ध्यासच घेतलेला असतो, तर काही जण मोठे होता होता कधी जबाबदारीमुळे तर कधी परिस्थितीमुळे आणि कधी आळसामुळे सुद्धा स्वप्न पूर्ण करू शकत नाही. पण कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात ते स्वप्न जिवंत असतं. निसर्ग आणि आपलं नशीब हे खूप विचित्र आहे. कधी आपण खूप प्रयत्न करूनही आपलं स्वप्न अपूर्णच राहतं, तर कधी ध्यानीमनी नसताना सहज ते पूर्ण होतं. म्हणून आयुष्य जगताना स्वप्ने पाहणे खूप महत्त्वाचे आहे. चर्चा करूया. यामध्ये दुसरं दिलं आहे, इच्छा असेल तर मार्ग मिळतो. उत्तर. इच्छा तिथे मार्ग. जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे आपण अगदी बालपणापासून सुविचार किंवा म्हणींच्या रूपात आणि गोष्टींच्या रूपात ऐकत आलेलो आहोत. हे बोलणे अगदी सहज सोपे आहे. हे प्रत्यक्षात उतरवणेही तसे अशक्य नाही, परंतु यासाठी एका गोष्टींची आवश्यकता आहे आणि ती गोष्ट म्हणजे इच्छा. मराठीत एक म्हण आहे, इच्छा तिथे मार्ग. म्हणजे जर एखादी गोष्ट करण्याची आपली मनापासून इच्छा असेल तर आपण ती साध्यही करू शकतो. कुठलीही गोष्ट शक्य होते, फक्त त्यासाठी गरज असते ती इच्छेची. आणि इच्छेला अनुसरून सुरुवातीची एक अशी सुरुवात जी अंतिम उद्दिष्टे साध्य करूनच थांबेल आणि यातूनच जन्म घेते इच्छाशक्ती. दुर्दम्य इच्छाशक्तीत प्रचंड सामर्थ्य सामावलेले असते, जे नशिबवान नसते ते इच्छाशक्तीने मिळवता येत नाही.
इच्छाशक्ती मिळवणं हे खूप अवघड काम आहे. इच्छा निर्माण होण्यासाठी खूप गोष्टी आपल्याला अनुकूल असाव्या लागतात आणि इच्छा असली की मार्ग सापडतोच. आणि यामध्ये इच्छा असते, पण कधीकधी आपला जो दुर्गुण आहे आळस, तो आळस आपल्याला त्या इच्छेकडे जाऊ देत नाही. म्हणून आळस पहिले आपण काढून टाकला पाहिजे. आयुष्यात खूप मोठे यश मिळावे ही आपल्या प्रत्येकाची इच्छा असते. मात्र या यशाच्या वाटेवरून जाताना आलेल्या खडतर आव्हानांना आपण घाबरतो आणि ते अशक्यप्राय आहे असा समज करून ती वाट सोडून देतो. परंतु आपण आपल्या प्रयत्नात सातत्य न ठेवल्याने किंबहुना परिस्थितीसमोर हार मानल्याने यशोशिखरावर पोचू शकत नाही. प्रत्येकाला यशस्वी होण्याची इच्छा असते, परंतु इच्छा तिथे मार्ग असे म्हणून प्रयत्नात सातत्य आणून यश मिळवता आले पाहिजे. अशा प्रकारे आपण या दोन्ही विषयावर चर्चा केली आहे. तुम्हीसुद्धा वर्गामध्ये सर्व मित्रमैत्रिणी बसून तुमचे 2 गट मिळून तुम्हाला काय वाटते यावर जास्तीत जास्त चर्चा करायची आहे. त्यानंतर आहे खेळूया शब्दांशी. यामध्ये अ आहे खालील वाक्प्रचार व अर्थ यांच्यात जोड्या लावा. अ गट आणि ब गटामध्ये दिली आहे. अ गटामध्ये वाक्प्रचार लिहून दिले आहे आणि ब गटामध्ये त्यांचे अर्थ लिहून दिले आहे. त्यांच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहे. अ गटामध्ये आहे 1 नजर रोखणे, 2 पाय जमिनीवर असणे, 3 गगन ठेंगणे होणे, 4 कवेत अंबर घेणे आणि 5 काळीज काढून देणे. ब गटामध्ये आहे अ वास्तवाचे भान ठेवणे, आ प्रिय गोष्ट दुसऱ्याला देणे, ई निर्भयपणे पाहणे, ई खूप आनंद होणे, उ अशक्य गोष्ट शक्य करणे. आता उत्तरामध्ये जोड्यांची जुळवाजुळव करायची आहे. तर उत्तर पहिली जोडी आहे नजर रोखणे, त्यासमोर लिहायचं आहे निर्भयपणे पाहणे. दुसरं आहे पाय जमिनीवर असणे, त्यासमोर लिहायचं आहे वास्तवाचे भान ठेवणे. तिसरी जोडी आहे हसू ओठावर असणे, त्यासमोर लिहायचं आहे आनंद होणे. चौथी जोडी कवेत अंबर घेणे, त्यासमोर लिहायचं आहे अशक्य गोष्ट शक्य करणे. आणि 5वी जोडी आहे काळीज काढून देणे, त्यासमोर उत्तर लिहायचं आहे प्रिय गोष्ट दुसऱ्याला देणे. अशा प्रकारे जोड्या लावा हा प्रश्न आपण व्याकरणामधील पूर्ण केला आहे. आ आहे कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा. त्यामध्ये पहिला शब्द आहे अत्तर. आता अत्तर या शब्दाला यमक जुळणारे शब्द आले आहे, कवितेमध्ये लिहायचे आहेत. तर उत्तर, 70, 72. दुसरा आहे ताऱ्यांची, यमक जुळणारा शब्द आहे स्वप्नांची. तिसरा शब्द आहे जाताना, त्याला यमक जुळणारा शब्द आहे देताना. त्यानंतर ई आहे खालील अधोरेखित शब्दांसाठी समानार्थी शब्द वापरून ओळी पुन्हा लिहा. पहिली ओळ आहे पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. आता अंबर हा शब्द अधोरेखित आहे, त्यासाठी समानार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. तर उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत आकाश घेताना. दुसरं वाक्य असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर. तर आव्हानाचे हा शब्द अधोरेखित केला आहे. तर उत्तर असे जगावे छाताडावर संकटाचे लावून अत्तर. तिसरं वाक्य आहे अशी दांडगी इच्छा त्याची मार्ग तयाला मिळती 70. मार्ग हा शब्द अधोरेखित आहे. तर असे दांडगी इच्छा ज्यांची वाटा तयाला मिळती 70. त्यानंतर आहे चौथं वाक्य नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्याला हा शब्द अधोरेखित आहे. तर नजर रोखुणी नजरेमध्ये जीवनाला द्यावे उत्तर. आणि 5वं वाक्य आहे स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. आता कातर कातर हा शब्द अधोरेखित आहे. तर स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कापरा कापरा. अशा प्रकारे अधोरेखित शब्दांचे समानार्थी शब्द लिहून आपण वाक्य पुन्हा लिहिली आहेत. त्यानंतर आहे वाचा. वाचा यासाठी या ठिकाणी उतारा दिला आहे. त्या उतार्याचे आपल्याला काळजीपूर्वक वाचन करायचं आहे. हे उतारे आपल्याला आपली वाचन क्षमता सुधारावी, शिवाय हे उतारे हे अर्थपूर्ण असतात, त्यातून आपल्याला बरेच काही शिकायला सुद्धा मिळते. तर त्या उतार्याचे आपण वाचन करूया. सर वर्गात आले. ज्यांनी निबंधलेखन स्पर्धेचा निकाल सांगितला व म्हणाले मला अनिताचा व सुरेशचा निबंध खूप आवडला. कोणाचा निबंध निवडावा हे मला समजत नव्हते. दोघांच्याही निबंधातला आशय
मनाला विचार करायला लावणारा आणि स्वतःच्या अंतरंगात डोकवायला भाग पडणारा आहे. पण तरीही मी सुरेशच्या निबंधाची निवड का केली असावी, तर सुरेशचे सुवाच्य, वळणदार अक्षर व शुद्ध बिनचूक लेखन. प्रत्येकाच्या अक्षराचे वळण वेगवेगळे असते. काहींचे अक्षर टपोरे, वाटोळे व बागदार असते. अक्षरात एकसारखेपणा असतो. 2 अक्षरातले 2 शब्दातले अंतर सारखे असते. अक्षरांचा आकार योग्य असतो. लेखनात स्वच्छता, टापटीप जाणवते. अशा लेखनाला, अक्षरांना एक सौंदर्य प्राप्त झालेले असते. तर काहींचे अक्षर खूप गिचमीड असते, ते वाचनीय नसते. हत्तीचा पाय मुंगीला लावल्यावर जसे दिसते तसे ते अक्षर दिसते. असे अक्षर कुणाला वाचावेसे वाटेल का? ते अशुद्ध लेखन वाचताना कंटाळा येतो आणि डोळ्यांवर ताण येऊन उगाचच दमणूक होते. आपले लेखन जेवढे सुवाच्य, सुंदर, वळणदार पाहिजे तेवढेच शुद्ध आणि बिनचूकही असावे. अशा सुंदर अक्षराची देणगी मिळवण्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागते. सुंदर अक्षर काढण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे लागतात. न थकता, न कंटाळता रोजच्या सरावातून अक्षरांना योग्य वळण मिळते. अक्षरांना बागदारपणा येतो आणि मग हळूहळू मोत्यांसारखी सुरेख अक्षरे कागदावर उमटू लागतात. अक्षरं बिघडू नये यासाठी कधीही अक्षराकडे डोळेझाक करून चालत नाही. सुंदर अक्षर हा सुरेख दागिना आहे. हा दागिना मी कायमस्वरूपी माझ्याजवळ ठेवीन, असावसा प्रत्येकानेच घेतला पाहिजे. सुंदर हस्ताक्षरावर हा अतिशय छान उतारा आहे. त्यामुळे आपणसुद्धा आपले हस्ताक्षर चांगले आहे हे समजून अजून चांगले करण्याचा प्रयत्न करायचा आहे. नेहमी हस्ताक्षर सुधारण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता सारे हसूया यामध्ये एक विनोद दिला आहे. ते विनोदाचे वाचन करून आपण सुद्धा हसूया. रमा, काय ग, गहू कसा आणलास? त्यावर उमा म्हणते, पिशवीतून आणला. रमा, तसं नाही ग, म्हणजे कोणत्या भावानं आणला? उमा, माझ्या चुलत भावानं आणला. हसण्यासारखं आहे. कसा आणला ती म्हणजे काय विचारत असते की कोणत्या भावानं आणला, त्याचा भाव, किंमत काय आहे? तर ती म्हणते माझ्या भावानं चुलत भावानं आणला. त्यामुळे तो शब्दातला जो 2 अर्थ काढले जातात त्यावरून हा विनोद निर्माण झालेला आहे. आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की समोरचा व्यक्ती कोणत्या पद्धतीने कशासाठी विचारत आहे. त्यानंतर आहे मैत्री तंत्रज्ञानाशी. यामध्ये मुलांनो, तुम्ही दररोज मोबाईल व संगणक हाताळत आहात. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विविध सोयीसुविधा आपल्याला या माध्यमांद्वारे पुरवल्या जातात. या सुविधा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर, ॲप्लिकेशन्स असतात. त्याला तुम्ही ॲप्स असेही म्हणता. तुम्हाला येथे काही ॲप्सची सांकेतिक चिन्हे दिलेली आहेत. या चिन्हांना काय म्हणतात, हे ॲप्स कशासाठी वापरली जातात, त्याची माहिती घरातील मोठ्या व्यक्तीकडून जाणून घ्या व लिहा. या ठिकाणी चित्रसुद्धा दिले आहे आणि एक तक्तासुद्धा दिला आहे. तर त्या तक्त्यामध्ये आपण लिहूया. झाडाचं चित्र दिलं आहे आणि त्या चित्रावर ते ॲप्सची चित्र दिलेली आहेत, त्याचेसुद्धा निरीक्षण करायचे आहे. तक्त्यामध्ये ॲपचं नाव आणि ते कशासाठी वापरतात ते थोडक्यात लिहायचं आहे. पहिले जे 3 व्यक्ती पाठ्यपुस्तकामध्ये दिसत आहेत ते आहे कॉन्टॅक्ट डिरेक्टरी, म्हणजे आपल्याला कोणाला कॉल करायचा आहे, कोणाचा कॉल उचलायचा आहे, ते असं चित्र असते. आणि ते कशासाठी वापरतात, तर संपर्क यादी साठवणे, आपले जे मोबाईल नंबर आहे ते साठवण्यासाठी. दुसरं आहे मेलबॉक्स. ते कशासाठी वापरतात, तर आंतरजालाद्वारे पत्रलेखन करणे. त्यानंतर आहे होम. या चित्राला होम असे म्हणतात आणि ते कशासाठी वापरतात, तर तातडीचे व नियमित ॲप्स साठवणे. त्यानंतर आहे वेब ब्राउझर्स. त्यासमोर त्याचं कशासाठी वापरतात, तर आंतरजालावरील विविध वेबसाईट्स उघडणे. त्यानंतर आहे फाईल मॅनेजर. विविध प्रकारच्या साठवलेल्या फाईल, दस्तऐवज यांचे संघटन व व्यवस्थापन करणे. त्यानंतर आहे फेसबुक. याचा वापर सामाजिक संपर्क करणे. त्यानंतर आहे म्युझिक, गाणी, संगीत ऐकणे. व्हॉट्सॲप, मजकुराची देवाणघेवाण करणे व संवाद साधणे. नेटपॅड, त्यासाठी टिपण आणि नोंद करण्यासाठी. सेटिंग्ज,
भ्रमणध्वनीचे अंतर्गत ॲप नियंत्रित करणे. ट्विटर सामाजिक संपर्क माध्यम असून व्यक्तिगत मत व्यक्त करण्यासाठी. कॅमेरा छायाचित्र फोटो काढणे व छायाचित्रण करणे याचा अलीकडे आपण सर्वात जास्त वापर करत आहोत. इन्फ्रारेड बिनतारी यंत्रणेद्वारे इतर साधने आंतरजालास जोडणे. आणि लॉक स्क्रीन आणि सुरक्षितता हे कशासाठी वापरतात तर भ्रमणध्वनीच्या वापराच्या सुरक्षिततेसाठी व आपली माहिती गोपनीय ठेवणे यासाठी. त्यानंतर विचार करा व सांगा यावर आधारित काही प्रश्न विचारले आहे. पहिला प्रश्न आहे, तुम्हाला मोबाईल किंवा संगणकावरील कोणते ॲप्स वापरायला आवडतात? उत्तर, मला मोबाईलमधील व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, ऑक्सफोर्ड डिक्शनरी, माइंडमास्टर, यूट्यूब इत्यादी ॲप्स वापरायला आवडतात. तुम्हाला वेगळे ॲप्स वापरायला आवडत असतील तर ती लिहिली तरी चालतील. दुसरं आहे, अभ्यास करण्यासाठी अशा एखाद्या ॲपचा वापर करणे तुम्हाला आवडते का? सकारण सांगा. उत्तर, अभ्यास करण्यासाठी मी प्रामुख्याने गुगल आणि यूट्यूब या 2 ॲप्सचा उपयोग करीत असतो. अनेकदा मला एखाद्या विषयाचे शिक्षकांनी शिकवलेले आठवत नसल्यास मी यूट्यूबवर त्या विषयाचे धड्याचे व्हिडिओ पाहतो. याशिवाय मी गुगल सर्च करूनही अभ्यासाविषयीच्या अनेक समस्या सोडवित असतो. तिसरा प्रश्न आहे, या विविध ॲप्सचा उपयोग तुम्हाला आवश्यक वाटतो का? असल्यास किंवा नसल्यास का ते सांगा. उत्तर, प्रत्येक ॲपचे काही ना काही महत्त्वाचे कार्य पूर्ण करण्यासाठीच बनवले जाते व म्हणून जर आपल्याला आपले एखादे कार्य लवकर पूर्ण करायचे असेल तर त्यासाठी या ॲपचा उपयोग केला जाऊ शकतो. परंतु प्रमाणाबाहेर व गरज नसताना मोबाईल ॲप्सचा उपयोग करणे चुकीचे आहे. चौथा प्रश्न आहे, मोबाईल संगणकावरील ॲप्स वापरताना तुम्ही कोणती दक्षता घ्याल? उत्तर, आजकालच्या आधुनिक युगात अनेक वाईट बुद्धीची लोक ऑनलाईन ठगी करण्याच्या उद्देशाने ॲप्स बनवत असतात. म्हणून कुठलेही ॲप इन्स्टॉल करायचे असल्यास ते फक्त प्ले स्टोअर करूनच करावी व कुठल्याही ॲपमध्ये आपल्याला बँक अकाउंटची माहिती भरू नये. त्यानंतर आहे, तुम्हाला अभ्यास करताना कोणकोणत्या गोष्टी कठीण वाटतात? त्यासाठी कोणते ॲप्स तयार व्हावीत असे तुम्हाला वाटते? उत्तर, मराठी भाषेचा अभ्यास करीत असताना मला मराठी व्याकरणविषयी अनेकदा समस्या येतात. परंतु मराठी व्याकरण दुरुस्ती करणारे अथवा व्याकरण शिकवणारे एकही ॲप इंटरनेटवर उपलब्ध नाही. म्हणून माझी इच्छा आहे की मराठी भाषेत व्याकरण शिकवणारे व मराठी व्याकरणाच्या चुका दुरुस्त करून देणारे एखादे ॲप बनवायला हवे. तर हे झालं मराठी विषयामध्ये. कोणाला गणित विषय अवघड वाटत असेल, कोणाला इंग्लिश विषय, कोणाला सायन्स अवघड वाटत असेल तर त्याला त्या पद्धतीचे ॲप तयार करावेसे वाटत असतील तर तशा पद्धतीने उत्तर लिहिलं तरी चालेल. अशा प्रकारे आपण असे जगावे या कवितेचा स्वाध्याय पाहिला आहे. आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची. तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे, संकटांना न घाबरता तोंड द्यावे याविषयी तुमच्या वाचनात आलेल्या एखाद्या प्रसंगाचे वर्णन करा. आता आपण यामध्ये शिवाजी महाराजांचा किंवा त्यांच्या मावळ्यांचा प्रसंग पाहिला आहे. तुम्हाला तुमच्या परिसरात असा प्रसंग तुम्हाला पाहायला मिळाला आहे का किंवा तुमच्या बाबतीत असा प्रसंग घडला आहे का ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे. तर अशा प्रकारे वर्ग 7वी विषय मराठी कविता 15वी असे जगावे या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय, व्याकरण, उपप्रश्न, गृहपाठ याच्या माध्यमातून हा पाठ आपण समजून घेतला आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.